लाईन पूर्ण रस्ता खोदलेला आहे, पूर्ण पाईपलाईन टाकलेलं नाही. ह्याच रस्त्याच्या कडून 1-2 रस्त्याच्या मधोमध 60 फुटी रस्त्याच्या मधून 1 महिन्यापूर्वी लाईन खोदली होती आणि ती बुंदवण्यात आली, लगेच टाकण्यात आली. तर आपण पाहू शकता, हे बघा इथं खोदकाम केलं. पुढं गोपेले रस्त्याला पण तिथं क्रॉसिंग केलेलं आहे. गोपेले रस्त्याला खोदकाम केलेलं आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचा रस्ता आहे ना. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रस्त्याला जर खोदकाम करायचं असेल तर सार्वजनिक बांधकाम विभागाची परवानगी घ्यायला लागते. सिमेंट कॉन्क्रीट रस्ता आहे. मला एक कमान उभारायची आहे, त्या कमानीसाठी यांनी परवानगी घेऊन 1.5 लाखपर्यंत खर्च येईल पावतीचा, असं सांगण्यात आलेलं आहे. मग या लोकांना अशा प्रकारे सार्वजनिक बांधकाम विभाग का कारवाई करत नाही? जर एखादी चांगले कमानी जर उभारायच्या असतील तर 1.5 लाख रुपये जर खर्च असेल, पावत्या असतील, तर त्या पावत्या मी भरायला तयार आहे. मग ह्या लोकांना काय तुम्ही असे वारेवरती सोडलेत का? सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्यावरती कारवाई का करत नाही? सार्वजनिक बांधकाम विभागाने तात्काळ यांच्यावरती कारवाई करावी, कारण की इथंही रस्त्याला बोपेले रस्त्याला क्रॉसिंग केलेली आहे. तर ग्रामपंचायतमध्ये नेरळ बोपेले रस्त्यालगत हजारेनगर आहे. हजारेनगरला एक 3-4 वर्षापूर्वी कॉन्क्रिटीकरण रस्ता झालेला आहे. त्या कॉन्क्रिटी रस्त्याच्या कडेला 1 महिन्यापूर्वी पाईपलाईन खोदायचं काम सुरू होतं. त्याची माहिती मी नेरळ विकास प्राधिकरणाला दिली होती. तर नेरळ विकास प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी कोलारे ग्रामपंचायतला नोटीस दिली होती, ग्रामपंचायत अधिकारी व सरपंच यांना. हा जो रस्ता आपण जिथं उभे आहेत, हा DP रस्ता आहे. हा 60 फुटी रस्ता आहे. 60 फुटी रस्त्याच्या मधोमध ती पाईपलाईन टाकण्याचं काम सुरू होतं. त्यामुळं मी तशा प्रकारची तक्रार केली होती. नेरळ विकास प्राधिकरणाने नोटीस दिली. नोटीसनंतर कोणतीही कारवाई ग्रामपंचायतवरती केली नाही किंवा ठेकेदारवरती केली नाही. इथे पुन्हा एकदा रस्त्याच्या कडेला खोदकाम करण्यात आलं आहे. कॉन्क्रीट रस्ता तोडण्यात आलेला आहे आणि पूर्णपणे अशा लाईन टाकण्यात आलेल्या आहेत अडीचच्या. या नक्की कोणासाठी? कोलारे ग्रामपंचायतचा कालावधी 9/2/2026 रोजी संपलेला आहे. माजी सरपंच व माजी सदस्य, उपसरपंच यांचे जे काही माणसं आहेत ती इथं काल काम करत होते, रस्ता तोडण्याचं काम करत होतं. इथे कुठल्याही प्रकारची परवानगी तर घेतलेली नाहीच आहे. आणि जलजीवन मिशनची जी योजना आहे ती अर्धवट अपूर्ण पडलेली आहे. ते काम पूर्ण होत नाही. आणि इथे अशा प्रकारे सत्ता नसताना, कोणती बॉडी नसताना असं काम करणं चुकीचं आहे. नेरळ विकास प्राधिकरणाने याच्यावरती तात्काळ कारवाई करावी व जे काही दोषी आहेत त्यांच्यावरती गुन्हे दाखल करावी अशी मी मागणी करत आहे. तसेच 16 मार्च 2026 रोजी मी नेरळ पोलीस स्टेशनसमोर उपोषणाला बसणार आहे, कारण की अनधिकृत बांधकामं 3 दिवसात तोडण्याचं मला आश्वासन दिलं होतं. नेरळ विकास प्राधिकरण, PI साहेब होते, सार्वजनिक बांधकाम विभागाने 8 बांधकामं तात्काळ तोडण्याचं, 3 दिवसात तोडण्याचं व बाकीची जी अनधिकृत बांधकामं आहेत ती 1 महिन्यात तोडण्याचं आश्वासन दिलं होतं. परंतु ते आता मला सांगतात का पोलिसांना आम्ही पत्र दिलं, पोलीस आम्हाला बंदोबस्त देत नाही. त्यामुळं मी 12 मागण्यांसह नेरळ विकास प्राधिकरणामध्ये जी जलजीवन मिशनची कोलारीची योजना चालू आहे ते अर्धवट काम बंद आहे, त्याच्या सकट उपोषणाला बसणार आहे. आणि त्यांना प्रशासनाला ह्या जाबी विचारी का याच्या मागचा आका कोण? अधिकारी कोणतेच कारवाई करत नाही. नेरळ विकास प्राधिकरणात कोलारे ग्रामपंचायतमध्ये मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामं सुरू आहेत. याच्या मागचा आका कोण आहे? त्या आकाने अख्ख्या कोलारे ग्रामपंचायतची वाट लावायला घेतले. तर मी त्या आकाला इथनं सांगू इच्छितो का तुमचा पण कालावधी थोडाच राहिलेला आहे. पुढे जर तुम्हाला यायचं असेल तर चांगलं कामं करा, गावागावात वाद निर्माण करण्याचं काम करू नका आणि अशा प्रकारचे धंदे करण्यासाठी 420ला तुम्ही पाठबळ देऊ नका. ही माझी मागणी असेल ना. नेरळ विकास प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ याच्यावर लक्ष देऊन कॉन्क्रीट रस्ता ज्यांनी फोडला आहे विदाऊट परवानगी त्यांच्यावरती गुन्हे दाखल करण्यात यावे. इथे जे हजारेनगर येथे कॉन्क्रिटीकरण रस्ता फोडून जे काम सुरू आहे त्याच्या योग्य त्या परवानग्या घेतल्यानंतरच इथे काम करण्यात यावं. अन्यथा जो कोणी ठेकेदार आहे त्याला आमच्या स्टाईलनी आम्ही त्याला उत्तर देऊ. त्याला जबाबदार सर्व अधिकारी असतील. 5 वर्ष यांच्या हातात सत्ता होती. सत्ता असताना यांना कुठलीच कामं करता आली नाही. आता यांना माहिती आहे का लोक इथं यांचा पराभव करणार. त्यामुळं बिल्डरकडून इकडून तिकडून वसुली करून कुठेतरी आपल्या लोकांना काहीतरी आमिष दाखवून यांना निवडून येण्याचा प्रयत्न करणार आहेत. तसेच जे ग्रामस्थ आहेत, धामोत्यातले काही ग्रामस्थ आहेत, संजय विर्ले वगैरे, यांच्या घरी पाणी येत नाही. ग्रामपंचायत अधिकाऱ्यांना ते वारंवार सांगतात, परंतु सत्ताधाऱ्यांनी ते त्यांचं काम केलंच नाही. सत्ता गेल्यानंतर ग्रामपंचायत पण त्यांच्याकडे दुर्लक्ष करत आहेत. मग हे बिल्डरसाठी एवढे रात्रंदिवस धावत आहेत, म्हणजे याच्या मागं बिल्डरनी मोठा आर्थिक धन यांना दिलेला असेल तर त्याची सखोल चौकशी करण्यात यावी.